जी दुःख आणि यातना आमच्या सगळ्या परिवारानं, समद काजीच्या परिवारानं भोगली, मला वाटतंय काल 20 वर्षाच्या नंतर तीच दुःख, तीच यातना त्याच दिवशी, कारण माझ्या वडिलांचं 3 जून 2006 रोजी अशा पद्धतीनं गोळ्या झाडून हत्या केली होती आणि काल त्या दिवशी शनिवार होता आणि दुर्दैवानं कालच्या निकाल सुद्धा शनिवारीच होता. मला ह्या गोष्टीचं दुःख वाटतंय की सन्माननीय कोर्ट म्हणतंय की हत्या करण्याचा उद्देश पण होता, म्हणजे मोटिव्ह होता, मोटिव्ह प्रूव्ह केला कोर्टानं. सन्माननीय कोर्ट म्हणलं की राजकीय वैमनस्य होतं, पण दुर्दैवानं मग मारलं कुणी, ह्या सगळ्या गोष्टी सन्माननीय कोर्ट मान्य करते. पण शेवटी न्यायिक प्रक्रियेमध्ये कोर्टाचा सन्मान प्रत्येकाला करावा लागतो. त्यामुळं कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान करून त्या निर्णयाच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये मी जाणार आहे. आणि अशा प्रसंगामध्ये वाईट ह्याच गोष्टीचं वाटलं की आयुष्यभर, म्हणजे ज्या दिवशी माझे वडील गेले त्या दिवशीपासून मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवात करण्याचं कारण ही माझे वडीलच होते. फक्त मला दाखवून द्यायचं होतं, त्यामुळे लोकांच्या संपर्कात गेलो. प्रत्येक माणसाच्या कामाला प्रामाणिकपणे पडायचा मी प्रयत्न माझ्या राजकीय जीवनामध्ये केलेला आहे. सामान्य लोकही सगळं जाणतात, पण एवढ्या सगळ्या चांगल्या कामाचं मला वाटत होतं की जो न्याय मी स्वतः त्यांचा मुलगा म्हणून आणि माझा परिवार त्या ठिकाणी मागत होता, दुर्दैवानं तो न्याय काय मला त्या ठिकाणी भेटू शकला नाही. आता हायकोर्टात त्या ठिकाणी सीबीआय जाणार आहे. सीबीआय हायकोर्टात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ज्या कोर्टातल्या सगळ्या गोष्टी तपासातल्या समोर आल्यात खालच्या ट्रायल कोर्टामध्ये, त्याच्या बाबतीत ह्या निर्णयाच्या विरुद्ध त्या ठिकाणी आम्ही दाद मागणार आहेत. अपेक्षा इतकीच आहे की त्या तपासाचा, सीबीआयनं जो तपास केला त्या तपासाचा सगळा अँगल बघून त्या ठिकाणी हायकोर्टानं न्याय द्यावा. आज फादर्स डेच्या दिवशी तुम्ही तुमचा निर्णय घेताय, तर या सगळ्या योगायोगाकडे कसं पाहता? आज फादर्स डे. एक लक्षात घ्या, माझ्या आयुष्यात, माझ्या राजकारणाची सुरुवात, माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात करण्यामागचं कारण ही माझ्या वडिलांची हत्या होती, ती राजकीय होती. आणि ह्या जन्मात तरी त्या माणसाचं राजकारण साध्य होऊ द्यायचं नाही. त्यांना दाखवून द्यायचं की एका माणसाला मारल्यामुळं त्या ठिकाणी तुमचा राजकीय विरोधक संपत नसतो, तितक्याच ताकदीनं राजकीय विरोधक तयार होत असतो. ह्या एकमेव भावनेतनं मी त्या ठिकाणी राजकारणात आलोय. आणि हे मी आज सांगतोय असं ना, मी हे वारंवार सांगितलंय. आणि मग त्याच्यासाठी सामान्य माणसाच्या संपर्कात आलो. आज सामान्य माणसानं मला आज इथपर्यंत पोहोचवलंय. त्याच्यामुळं निश्चितपणे त्या माणसाचा मला वाटतं पहिला अधिकार आहे, तर त्यांच्याशी चर्चा करून मला जो काही राजकीय निर्णय ठरवायचा तो ठरवेल. सामान्य नागरिकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे, त्यांच्या म्हणण्याचं म्हणजे काय मान राखाल जर ते तयार झाले तुम्ही? एक लक्षात घ्या, सामान्य माणसाला मी काय काम करतो माझ्या मतदारसंघातल्या बरीच जणांनी, आता मी 4 दिवसापासून ऐकतोय, माझा निर्णय जाहीर केला नाही, पण माझ्या अख्ख्या कुटुंबाचा उद्धार काही लोक करतात, ज्याचा काही संबंध नाही. कारण ओमराजे ज्याच्या कामाला पडलाय, ओमराजे ज्याच्यासाठी झटलाय, ज्याला ओमराजे त्याच्या घरातला माणूस वाटतंय, मला वाटतं ती माणूस तर त्याच्या घरातल्या माणसाला, म्हणजे त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तीचा अशा पद्धतीने उद्धार करेल मला वाटत नाही. पण काही लोकांनी केला, सहन केलं, मी तेही सहन केलं. पण मला एवढंच म्हणायचंय की ह्या राजकीय प्रक्रियेमध्ये माझ्या कुटुंबानं नेमकं तुमचं काय वाटोळं केलंय? माझ्या कुटुंबातल्या कुठल्या व्यक्तीनं तुम्हाला त्रास दिलाय? बरं, माझ्या निस्त्या चर्चेनं जर मी 3 दिवसात इतका वाईट होत असेल तर खरंच इतका वाईट आहे का मी? बरं, रील स्टार म्हणून माझी ही नोंदणी करते. रील स्टार असलेल्या माणसाला लोक मतं टाकतात का? आणि एक एवढं सांगतो तुम्हाला साहेब, माझ्या वडिलांच्या केसचा निकाल होता, 16 तारीख ठरली होती, 16 तारखेची 20 तारीख आली. 20 वर्ष आम्ही त्या केससाठी झटतोय. मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की जो काही माझा राजकीय निर्णय आहे तो मी धाराशिवला जातोय, तिथं सगळ्याशी चर्चा करेन आणि माझा निर्णय जाहीर. फक्त माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की इथल्या सोसायटीतल्या लोकांना त्रास व्हायला नका. आज सगळी चर्चा करून झालं तर आज
नाहीतर उद्या. ओम बिर्लांसोबत बैठक झाली. तुमच्यासोबत येतात. कालपासून शिंदेचे कार्यकर्ते शहराध्यक्ष असतील बघा, दोन्ही पक्षाची भावना आहे, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत. मी हो का, कोण मला सोबत यावं, कोण सोबत राहावं ह्याच्याबद्दल मी ठरवू शकत नाही. आता तुम्ही जर आलेत माझ्या बरोबर, जर यायचं ठरविलं तर मला आले थांब ना बाबा, मी तुम्हाला म्हणू शकतो का की नाही ना तुम्ही यायचं नाही माझ्यासोबत. मी तुम्हाला एकच प्रश्नाचं उत्तर देतो की माझी जी काय राजकीय भूमिका आहे ती मी आज चर्चा करून झाला आज, नाहीतर उद्या मी स्पष्ट पण ओमराजे का दुखवले एवढे अचानक असं? मला दुःख एक लक्षात घ्या. सन्माननीय उद्धवजी, सन्माननीय आदित्यजी आणि बाळासाहेबांच्या कुटुंबानं बद्दल माझं कधीच एक शब्द अवाक्षर जाणार नाही, गेलेलं नाही. पण दुर्दैवानं माझी इंटरव्ह्यू छापले तुम्ही. ठीक आहे, मी बोललो असेल तर तुम्ही छापा, पण न बोलताच तुम्ही जर माझी इंटरव्ह्यू तशा पद्धतीनं छापणार असाल, मला वाटतं त्या गोष्टीचं मला प्रचंड दुःख आहे, वेदना आहेत. मी एक लक्षात घ्या, साधा विषय सांगतो मी. लोकसभा असेल, विधानसभा असेल, ह्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे लोक पाठीशी राहिले. प्रचंड पैशाची ताकद, सगळी ताकद असताना सुद्धा. पण ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या, तुमच्या माहितीसाठी माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये जेवढ्या पंचायत समिती आहेत, जेवढ्या नगरपालिका आहेत, त्या सगळ्या ठिकाणी अख्ख्या लोकसभेत एक सुद्धा पंचायत समिती माझी निवडून येऊ शकली नाही. एक सुद्धा नगरपालिका माझी निवडून येऊ शकली नाही. मग खरंच आम्ही इतके वाईट आहेत का? मी असेल, आमदार कैलास पाटील असतील, प्रवीण स्वामी असतील, सोपल साहेब असतील, आम्ही 24 तास लोकांसाठी देतो. तुम्ही लोकांना विचारा, मी म्हणतोय म्हणून माझ्या शब्दावर विश्वास ठेवू नका. आम्ही लोकांसाठी उपलब्ध आहेत का नाहीत? आम्ही त्यांच्यासाठी काम करतो का नाही? मग अशा परिस्थितीत मशाल ह्या चिन्हावर उभारलेल्या आमच्या लोकांना पराभवाचं तोंड का बघावं लागलं? आणि इतकं वाईट, माझा आज सोमनाथ गुरव नावाचा कार्यकर्ता धाराशिवमध्ये निवडणूक लढत होता, 3ऱ्या नंबरला जावं. 24 तास लोकांसाठी उपलब्ध असणारा कार्यकर्ता, मला त्याच प्रश्नाचा शोध घ्यायचा आहे.